स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की भाऊबीजेची सर्व तयारी झालेली असते. अनिरुद्ध हॉलमध्ये येतो. त्याच्या मागे मागे विशाखा आणि केदार सुद्धा येतात. परंतु विशाखा ही अनिरुद्धवर खूप चिडलेली असते व त्याच्याकडे रागाने पाहते. त्यावेळेस केदार आणि विशाखा हे तात्या मामांच्या पाया पडतात. तात्या मामा विचारतात, तुझी मुलगी नाही आली का? विशाखा सांगते ती आत्याकडे गेली आहे. तेव्हा मीनूची भेट नाही होणार म्हणून तात्या मामांना वाईट वाटतं. परंतु केदार म्हणतो तिची भेट घेण्याची गरज नाही, कारण विशाखा ही एकदम मीनूसारखीच आहे, फक्त ती माझ्यावर प्रेम करते. तेव्हा सर्वजण हसू लागतात. त्यानंतर सर्वांची चेष्टा मस्करी चालू होते. तेवढ्यात सुधीर सुद्धा घरी येतो. सुधीर हा अनिरुद्धची चौकशी करतो. त्यानंतर आई आणि आप्पांच्या पाया पडतो. परंतु तो तात्या मामाला काही ओळखू शकत नाही. तेव्हा हे अंजारल्याचे तात्या मामा असं केदार सांगतो. सुधीर त्यांच्या पाया पडतो. सुधीर आलेला पाहून तात्या मामा म्हणतात, हा तोच आहे ना ज्याने माझ्या भाच्याचे कान लग्नामध्ये पिळले होते, परंतु त्याचा काही फायदा झाला का? अनिरुद्ध तुझ्या बहिणीशी चांगला वागतो की नाही? त्यावेळेस सुधीर म्हणतो की माझी बहीण इतकी चांगली आहे की तिच्याशी कुणी वाईट वागू शकत नाही, आणि अनिरुद्धराव तर नाहीच नाही. त्यावेळेस विशाखा म्हणते, परंतु तुमच्या आईने उगाचच एवढा फराळ पाठवला. सुधीर म्हणतो ती कोणाचंही ऐकत नाही. आता अनिरुद्धरावांनाच तिला समजून सांगावं लागेल. अनिरुद्ध यासाठी हो म्हणतो. तेवढ्यात मुलं सुद्धा तेथे येतात. सुधीरला पाहून त्यांना खूप आनंद होतो. ईशाने साडी घातलेली असते. त्यावेळेस केदार आणि यश तिची चेष्टा करू लागतात आणि ईशाचं लवकरच लग्न करावं लागेल असं म्हणतात. परंतु अरुंधती यशवरच चिडते. केदार म्हणतो आम्ही चेष्टा करतोय, जास्त टेन्शन घेऊ नको. तात्या मामांना ईशाची साडी घातलेली खूप आवडते आणि ते म्हणतात की सणासुदीनी मुलींना असंच राहायला हवं. ते अरुंधतीची खूप स्तुती करतात की तिने मुलींना चांगलं वळण लावलं आहे. त्यानंतर भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू होतो. सर्वात आधी कांचन ही तात्या मामाला ओवाळते. त्यावेळेस अभिषेक त्यांचे फोटो काढत असतो. परंतु कांचनच्या डोळ्यात पाणी येतं. तात्या मामा विचारतो की काय झालं? कांचन म्हणते इतकी वर्ष झाली लग्नाला मी माहेर सोडून, परंतु अजून सुद्धा माहेरची आठवण येते. तुझी आणि आईची आठवण येते व डोळ्यात पाणी येतं. आईला जाऊन किती वर्ष झाली, परंतु तरीही आई आपल्यात आहे असं वाटतं. त्यावेळेस तात्या म्हणतो की तू तिथे ये, त्या घरात अजून सुद्धा आईचा वास आहे, तुला बरं वाटेल. तात्या हा कांचनला एक भेट देतो. त्यावेळेस कांचन म्हणते हे काय आहे? कांचन उघडून पाहते तर त्यामध्ये चक्क कांचनच्या आईचे तोडे असतात. हे पाहून तिला खूप आनंद होतो. तात्या म्हणतो की आईने तुझ्यासाठी ठेवले होते. तेव्हा कांचन ही खूप खुश होते. त्यानंतर पुढचा नंबर हा अनिरुद्धचा असतो. तात्या मामा म्हणतो की आता पुढच्या भाऊबीजेची तयारी करा. परंतु विशाखा मात्र खूप चिडलेली असते. इकडे संजना ही गौरीच्या घरी येते. संजना अनिरुद्धला कॉल करून सांगते की आम्ही गौरीच्या घरी आलो आहोत, आज भाऊबीज आहे आणि निखिल हा गौरीच्या घरी येण्यासाठी खूप हट्ट करत होता. त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो इथे कशाला आलीस, घरातील सर्वजण आहेत, मला आता कॉल करू नको. संजना म्हणते की उगाच चिडू नको, संध्याकाळी आपण बरोबर जाऊ. अनिरुद्ध यासाठी तयार होतो. इकडे निखिल हा गौरीबरोबर मस्त खेळत बसलेला असतो. त्यावेळेस संजना तिथे येते. संजना ही गौरीच्या लहानपणाची आठवण काढून सांगते की लहानपणी तुम्ही भारतात आला होता तेव्हा तुला भाऊबीजेचा किती उत्साह होता. गौरीला सुद्धा ते आठवतं आणि ती सुद्धा खूप खुश होते. बोलण्या बोलण्या संजना म्हणते लहानपणी तू शेखर काकाची आवडती होती, तो तुला दिवसभर घेऊन फिरायचा आणि मला म्हणायचा आपली मुलगी झाली तर गौरीसारखीच व्हायला हवी. त्यावेळेस गौरी ही संजनाला म्हणते तू शेखर काकाला अजून एक संधी द्यायला हवी, तो खूप चांगला आहे, त्याला आयुष्यात खूप काही करता आलं नसेल, परंतु जर तू त्याला साथ दिली तर तो नक्कीच काहीतरी करून दाखवेल. त्यावेळेस संजना म्हणते नको आता विषय काढायला, आम्हाला दोघांना वेगळं होऊन खूप वर्ष झालीत, आता तो माझ्याबरोबर असला की मी एखाद्या परक्या माणसाबरोबर आहे असं मला वाटतं. तेव्हा गौरी म्हणते मग तुला अनिरुद्ध काकांबरोबर बरोबर वाटतं का, त्यांचं सर्व वागणं तुला पटतं का? त्यावेळेस संजना म्हणते सगळ्यांचं 100% वागणं पटेल असं नाही, तू अजून लहान आहे, मोठी झाली की तुला सर्व समजेल. परंतु संजनाला हा विषय हवा नसतो. त्यामुळे गौरी गप्प बसते. इकडे अरुंधती ही विशाखाला भाऊबीजेचं ताट देते. तेव्हा विशाखा चिडून म्हणते ओवायलाच हवं का? त्यामुळे सर्वांना धक्काच बसतो. विशाखा म्हणते तात्या मामा आहे म्हणून, नाहीतर मी ओवायलाच नसतं. कांचन ही तिला समजून सांगते. अनिरुद्ध पाटावर बसतो. त्यावेळेस विशाखा ही रागारागाने त्याला ओवाळते. अनिरुद्ध हा तिला ओवाळणी देऊ लागतो, परंतु विशाखा तिने घेताच बाहेर जाते. त्यामुळे तात्या मामांनाही मोठा धक्काच बसतो. त्यानंतर केदार आणि सुधीर हे पाटावर बसतात. अरुंधती ही दोघांनाही खूपच प्रेमाने ओवाळते. दोघेही तिला ओवाळणी देतात.
त्यानंतर मुलांचा नंबर लागतो. अभिषेक आणि यश हे पाट्यावर बसतात. ईशा त्यांना ओवाळते. ती सर्वात आधी अभिषेकला ओवाळते व त्याच्याकडून ओवाळणी घेते. यशसुद्धा तिला ओवाळणी देतो. केदार सर्वांचे फोटो काढत असतो. घरातील वातावरण हे खूपच आनंदाचं होतं. आप्पा म्हणतात की आता जेवायला जायला हवं, कारण कांचनला खूप भूक लागलेली आहे. त्यामुळे कांचन चिडते आणि आप्पाला गप्प बसवते. तेव्हा तात्या मामा म्हणतो, बरं आहे, एकमेकांशी भांडलेलं बरं, पण आबोला नको. तात्या मामानं समजतं की अनिरुद्ध आणि विशाखा एकमेकांशी बोलत नाही आणि त्यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसलं आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अनिरुद्ध हा विशाखाला विचारेल, तुला माझ्याशी बोलायचं नाही का? विशाखा म्हणेल, तुला काही अक्कल आहे का? तुझी मुलं आता भोल्यावर चढायला आली आणि तुला या वयात लग्न करायचं आहे का? तू असं कसं काय केलं? अरुंधतीची माफी माग, तिच्यासमोर नाक रगड आणि हे सर्व बंद कर. त्यावेळेस मात्र अरुंधती ही विशाखाला समजून सांगेल की यावेळेस या विषय नको, आपल्या घरात पाहुणे आले आहेत व सणासुदीचा दिवस आहे. तेव्हा अनिरुद्ध हा विशाखाला समजवण्याचा प्रयत्न करेल, परंतु अरुंधती त्याला गप्प बसवेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत आई कुठे काय करते या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि TV वर्ल्डला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टार प्रवाह.